आज अगदी वेगळ्या पद्धतीने अळूवडी बनवली. आज आपण अळूच्या पानांची एक वेगळ्या पद्धतीने अळूवडी बनवायची आहे. ज्याच्याने आपण म्हणजे उंडा तयार करून तो उकडायचा वगैरे असं नाही करणार आहोत. जरा वेगळ्या पद्धतीने जास्त लेयर असलेली आपण अळूवडी बनवूया. चला दाखवते कशी करायची. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, अळूची पानं जी आहेत ना, त्याची देठं काढून घ्यायची आणि देठं काढून ती पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची. पाणी म्हणजे ह्याच्यामध्ये काय असतं, माती पण असते ह्याला आणि खराब पण असतात ही पानं. त्यामुळे नीट व्यवस्थित बघून घ्यायची आणि मागून पुढून सगळ्या बाजूनी व्यवस्थित छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची. धुवून झाल्यानंतर मग ह्याला आपण पुढची प्रोसेस करायची आहे. आता ही अळूची पानं जी आहेत ती माझ्या गावाकडनं आलेली आहेत. त्यामुळे माझी ती तिकडे पण धुवून घेतलेली आहेत. त्यामुळे स्वच्छ आहेत. त्यामुळे फार काही धुवायची गरज पडली नाही. पण तुम्ही जर बाहेरून विकत आणलीत तर ती स्वच्छ धुवून घ्या. आता ही छान पुसून घ्यायची. पुसून झाल्यानंतर ती कोळी असतील ना, त्याची जर ही मधली रेष आहे, ती जर का कोवळी असेल तर फक्त लाटणं फिरवून घ्या. कट करू नका ती रेष. कट करायला गेलं की काय होतं, पानं फाटतात. जर खूप जास्त जून पान असेल, जाडच्या जाड असं मधली रेष असेल ना, तर मग ती कट करून घ्यायची. आता हे लाटणं फिरवून झाल्यानंतर ती बाजूला ठेवायची पानं. आतला आपण मसाला तयार करून घेऊयात. इथे 1 वाटीभर मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे. अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाच्या पिठाने छान कुरकुरीतपणा येतो वडीला, म्हणून तांदळाचं पीठ घालायचं. 1 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड, अर्धा चमचा इथे हळद घातलेली आहे. अर्धाच चमचा इथे लाल तिखट घालायचं आणि 1 चमचाभर ह्याच्यामध्ये गरम मसाला घालायचा. गरम मसाला घातल्यानंतर आलं, लसूण, मिरचीची पेस्ट ह्याच्यामध्ये घालायची. चांगला 1 मोठा चमचा घालायचा. खूप छान असा वास येतो, सुगंध येतो. नंतर ह्याच्यावरती चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. इथे मी 15 मिनिटं चिंच भिजवून ठेवली होती. ती छान स्मॅश करून घ्यायची या पाण्यामध्ये आणि पाण्यामध्ये स्मॅश करून झाल्यानंतर ह्याच्यात साधारण 2 ते 3 चमचे चिंचेचं पाणी ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. नंतर गूळ भिजवून ठेवला होता मी इथे. साधारण 2 मोठे चमचे गुळाचं पाणी असेल, तेही याच्यामध्ये घालून घ्यायचं. अळूला खाज असते. खाज असेल तर चिंच-गुळाचं पाणी घातलं ना, की मग त्याची खाज कमी होते. आता ह्याच्यामध्ये थोडं-थोडं पाणी घालून आपल्याला मिक्स करायचंय. फार जास्त बॅटर पातळ मळायचं नाही. पातळ जर केलं ना, तर ती वडी व्यवस्थित बाइंडिंग होत नाही त्याचं. त्यामुळे थोडं-थोडं घालायचं. खूप जास्त पातळही करायचं नाही आणि आपल्याला घट्ट गोळाही ह्याचा करायचा नाहीये. त्यामुळे मी घालतेय ना, अशा पद्धतीने थोडं-थोडं पाणी घालून हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बनवायलाही आपण नेहमी बनवतो ना, अगदी त्याच पद्धतीने आपण अळूवडी बनवायची आहे. फक्त इथे आपल्याला उंडा तयार करायचा नाहीये. उंडा तयार करण्याच्या ऐवजी आपण एक वेगळी प्रोसेस करणार आहोत. आता इथे व्यवस्थित हे पीठ आपलं मळलं गेलेलं आहे. तुम्हाला मी थिकनेस दाखवते. साधारण आपल्याला या थिकनेसप्रमाणे हे पीठ आपल्याला जे आहे ते मळलं गेलं पाहिजे. फार जास्त पातळ नकोय. हे बघा. हे अशा पद्धतीने आपलं पीठ मळलं गेलं पाहिजे. आता काय करायचं, आधी पानांना ते पीठ लावण्याच्या अगोदर एकीकडे पाणी गरम करत ठेवायचं आणि आता हे काय करायचं, एक पान घ्यायचं, त्याच्यावर पीठ सगळं लावून घ्यायचं सगळ्या बाजूने. पीठ लावून झालं ना, की लगेचच दुसरं पान घ्यायचं. दुसरं पान असं उलटं ठेवायचं आणि त्याच्यावरही पीठ लावायचं. आता आपण काय करतो, आपल्याकडे जी पानं असतात ती सगळी एकावर एक, एकावर एक ठेवून त्याचा असा गोल-गोल उंडा तयार करतो. आता इथे काय करायचं, 2 पानं घ्यायची, एकावर एक ठेवून त्याला पीठ लावून मग असं दोन्हीकडनं ही दुमडून घ्यायची. त्याच्यावरही पीठ लावून घ्यायचं आणि मग दुमडून झाल्यानंतर मग परत पुढचं पान घ्यायचं. मी इथे तुम्हाला व्यवस्थित दाखवते, अगदी त्या पद्धतीने तुम्ही करा. म्हणजे हे परफेक्ट तयार होईल तुमची पण अळूवडी. आता हे दुसरं पान तिसरं पान घेतलंय मी. त्याच्यावरती पुन्हा हे पीठ लावून घ्यायचं. त्या पानावरती चौथं पान असं उलटं ठेवायचं. त्याच्यावरही पीठ लावून घ्यायचं आणि जशी पहिली 2 पानं आपण दुमडलीत ना, सेम ही पुढची 2 पानं ही अशी त्याच्यावरतीच दुमडून ठेवायची. एकावर एकच अशा लेयर करायच्या, पण 2-2 पानांच्याच लेयर करायच्या. एकदम सगळी पानं घेऊन आपल्याला लेयर करायची नाहीये. आता ह्याच्यावरती पण पीठ लावून घ्यायचं. पीठ लावून घेतल्यानंतर पुन्हा सेम पुढची 2 पानं अशीच करायची. अशा पद्धतीने सगळ्या पानांचं असं हे तयार करून घ्यायचं आणि हे एकावर एकच असं ठेवूनच द्यायचं. मग सगळं पीठ शेवटी ह्याच्यावरती घालून घ्यायचं. घालून घेतल्यानंतर आहे ना, व्यवस्थित सगळ्याकडे वरती हे पीठ पसरवून घ्यायचं. हे बघा कसं छान असं चौकोन तयार झाला. आता काय करायचं, चाळणीला तेल लावून घ्यायचं. तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीमरला सुद्धा तुम्ही चाळणीला तेल लावून मग ते सगळीकडे छान पसरवून घ्यायचं, म्हणजे ते चिकटत नाही चाळणीला. आणि तेल लावून घेतल्यानंतर हे जे आपण तयार केलेल्या पानं आहेत ना, हे उचलून ह्याच्यामध्ये ठेवायची चाळणीमध्ये. आता ही चाळणीमध्ये ठेवल्यानंतर मग ही चाळणी आपण जे पातेल्यावरती पाणी गरम करत ठेवलं होतं ना, त्याच्यावरती ही चाळणी ठेवून द्यायची. आपण उंडे सुद्धा करतो ते सेम अशा पद्धतीनेच वाफवून घेतो. आता हे 15 मिनिटं आपल्याला मोठ्या गॅसवरती वाफवून घ्यायचंय. हे बघा छान असं हे शिजून तयार झालेलं आहे. आता हे पूर्णपणे गार होऊ द्यायचं. गार झाल्याशिवाय आपल्या उंडे म्हणा किंवा तुम्ही हे अशा पद्धतीने जरी केलत ना, तरी
गार झाल्याशिवाय त्याच्या वड्या पाडायच्या नाहीत, नाहीतर काय होतं ते व्यवस्थित पाडल्या जात नाहीत. आता हे बघा परफेक्ट असं हे गार झालेलं आहे. आता हे एका ताटावरती मी काढून घेतलंय आणि ह्याच्या आता वड्या पाडून घ्यायच्यात. सुरीने ह्याच्या लगेचच वड्या पडतात. आपण जसे उंडे कापून घेतो आणि गोल-गोल त्याचे वड्या तयार करतो ना, इथे ह्या अशा पद्धतीने वड्या कापून घ्यायच्या. खूप छान लेयर्स येतात. आपण दरवेळी अळूवडी बनवतो ना, अगदी प्रोसेस तीच आहे. पण पद्धत ही जरा एकदा तुम्ही वापरून बघा. लेयर्स खूप छान येतात आणि खूप छान रेसिपी तयार होते. तुम्हाला इथे आठवण करून देते, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील ना, तर चॅनलला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. मी अशाच छान-छान रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते. हे बघा, आता एक वडी तुम्हाला काढून दाखवते. किती छान ह्याला लेयर आल्यात बघा. आता ह्या आळू वड्या आहेत ना लेयरवाल्या, या गरम तेलात तळून घ्यायच्या. अजून जास्त लेयर येतात आणि खूप छान लागतात. इथे कढईमध्ये गरम तेल केलेलं आहे. ह्याच्यामध्ये सगळ्या या वड्या घालून छान तळून घ्यायच्या. तळल्यानंतर आता तुम्हाला दिसेल अजून त्या पानं जी आहेत ती फाकतात ना, त्यामुळे अजून छान लेयर्स दिसतात ह्याच्या आणि दिसायला अप्रतिम दिसते आणि खायला अगदी आपल्या ज्या आळूवड्या असतात ना, सेम त्याप्रमाणे चविष्ट वड्या होतात तयार. हे बघा. एकदम अगदी 2 मिनिटांमध्ये ह्या तळून तयार होतात. छान कुरकुरीत तळून घ्यायच्या व्यवस्थित. अगदी ह्या वड्या ज्या आहेत ना, त्या नुसत्या तळायची पण गरज नाही. नुसत्या सुद्धा खायला खूप सुंदर लागतात बरं का. म्हणजे असं काही नाही की तुम्ही तळल्याच पाहिजेत. त्या नुसत्या सुद्धा खायला खूप सुंदर लागतात. पण बरेच लोकं अळूवडी ही तळूनच घेतात. आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि अशाच बाकीच्याही वड्या तळून घ्यायच्या. आणि ह्या ज्या वड्या तयार केल्यात ना, जसं उंडा फ्रिजमध्ये 2-3 दिवस आपण ठेवू शकतो. तसंच ह्या वड्याही कट केलेल्या तुम्ही फ्रिजमध्ये ठेवू शकता. जसं लागेल तसं तुम्ही तळून खाऊ शकता. हे बघा किती सुंदर अशा वड्या तयार झाल्या. अशी लेयरवाली अळूवडी आहे ना, एकदा नक्की ट्राय करून बघा. बनवण्याची पद्धत सेमच आहे, पण करण्याची पद्धत जी आहे ती वेगळी आहे. म्हणजे उंडा आपण नाही तयार केला, आपण एकावर एक लेयर दिल्यात. एकदा नक्की या पद्धतीने पण ट्राय करून बघा. खूप भारी होते.